राष्ट्रवादी काँग्रेसचा शेकापला दे धक्का. जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी अस्लम राऊत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित. मंत्री अदिती तटकरेंनी केली घोषणा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शेकाप पक्षाला मोठा धक्का दिला आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले व रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अस्लम राऊत यांनी शेकापला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत अस्लम राऊत यांचे स्वागत केले. 20 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील मोरबा येथे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली. जो पक्षप्रवेश येणाऱ्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहे, आदरणीय आमचं नेतृत्व अजितदादा असतील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय तटकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येत्या 20 तारखेला आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, त्याचबरोबर या माणगाव तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण नेतृत्व अस्लमभाई राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. 20 तारखेला मोरब्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अस्लमभाई आणि त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सहभागी होत आहेत आणि तो कार्यक्रम येणाऱ्या 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आम्ही मोरब्यामध्ये आयोजित केलेला आहे. या निमित्ताने मी सर्व पत्रकार बंधू भगिनींना त्या कार्यक्रमाचं सुद्धा आमंत्रण करते. कोण आहेत अस्लम राऊत? अस्लम राऊत हे दक्षिण रायगडमधील शेतकापचे प्रमुख नेते. सुरुवातीपासूनच शेकाप व महाविकास आघाडीत कार्यरत. 3 वेळा मोरबा गणातून रायगड जिल्हा परिषदेत सदस्य राहिलेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक. शेकापचे माणगाव तालुका चिटणीस म्हणून जबाबदारी.